हाय फ्रेंड्स. सर्वांना मी सकाळीच श्रावणी सोमवार निमित्त शुभेच्छा देऊया. कारण की आता ह्या महिन्यामध्ये श्रावण चालू आहे ना, तर श्रावणानिमित्त आमच्या गावामध्ये दर सोमवारी महादेवाची देवळ असल्यामुळं आरती वगैरे होती. दर सोमवारी आमची इथं पालखी निघते. त्याच्यानंतर म्हणजे नाही का ते एक असते जुनी परंपरा, मशाला वगैरे घेऊन देवाला उजेड दाखवणे. त्यानंतर देव आहे तो पालखीमध्ये ठेवणे आणि एका देवळापासून दुसऱ्या देवळापर्यंत वाजत गाजत देवाची मिरवणूक काढणे ही खूप काही वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आमच्या गावामध्ये. तर मी आता घरी जस्ट पोहोचलो आणि ह्या वर्षी आमच्या पप्पांची देवाला सेवा करण्याची आम्हाला म्हणजे काय म्हणतात, देवाला सेवा करण्याची आमच्याकडे ह्यावेळेस वेळ आहे. त्यानंतर त्यासाठी पप्पा आमचे लवकर गेलेले आहेत. मीही पोचतोय आता पालखीला देवाची सेवा करण्यासाठी. त्याच्यानंतर मी पोचल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो देवाची पालखी वगैरे कशी बांधली जाते, त्यानंतर पालखी मिरवणूक कशी काढली जाते. भरपूर ग्रामस्थ वगैरे आमच्या इथे पोचतात ना. ग्रामस्थ पोचल्याच्या नंतर पालखी सजवली जाते. सजवल्याच्या नंतर पालखी असं विविध भागांनी नटवली जाते पालखी. त्यानंतर त्या पालखीमध्ये देव ठेवला जातो. असे खूप काही वर्षापासून आलेली परंपरा आहे मित्रांनो. तर मी आता घरून निघालेलो आहे. आता जस्ट घरनं कपडे वगैरे बदलले आणि निघालोय. पप्पा माझ्या पुढे गेलेले. इथून महादेवाचं मंदिर तुम्हाला दिसतंय. समोर गाव आहे, त्याच्या पुढे महादेवाचं मंदिर आहे. आज पालखी निघते त्यामुळं मी अंधार पडायच्या आत निघालो. आरती असते ना सोमवारची, त्यामुळे इथून दिसतंय वातावरण दिसतंय. ते मंदिर छोटंसं दिसतंय, ते महादेवाचं मंदिर आहे. मी पोहोचतोय आता 2 मिनिटाच्या आसपास पोहोचतोय. इथून दिसतंय बघा ते महादेवाचं मंदिर आहे आमच्या गावातील. दिसतंय ते महादेवाचं मंदिर छोटंसं एक नंबर. चला आपण पाहू पालखी वगैरे तयार झाली असेल आता. आणि आमची परंपरा आहे हे अशी आमची परंपरा आहे मशालीची. तर आम्ही दर सोमवारी अशी मशाल पेटून देवाची सेवा करतो. गावच्या परंपरेनुसार आपण इथं दीपमाळा आहे छोटीशी. इथे एक दिवा ठेवलेला आहे आणि पलीकडे आहे ती मशाल आहे. यात्रेच्या टायमाला इथे दीपमाळा आहे. इथं सगळ्यात वरती ठेवलं जातं. आता आहे आमच्या गावातील महादेवाचं मंदिर आहे. इथे काही ग्रामस्थ वगैरे आहेत. तिथे बघू शकता तुम्ही ग्रामस्थ आहेत. ते पलीकडे आहे ते महादेवाची पिंड आहे. तर इथे आता देव आतमध्ये ठेवलेला आहे. इथं ओमच्या महादेवाच्या देवळाच्या बरोबर मध्यभागी ओम आहे. हे पप्पा आहेत. इथे महादेवाची पालखी आहे. इथे गावातले प्रतिष्ठित नागरिक आहे ते महादेवाचा इबीत लावतात. प्रत्येकाला नंबरनुसार लावलं जातं. आमच्या गावातील पालखी देवाचा सध्या देवळात आहे आणि इथं या साईडला मीटिंग बसलेलं आहे. देवा यंदा यात्रेची वर्गणी किती फाडायची वगैरे अशी चर्चा चाललेली आहे ग्रामस्थांची. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवेलच की किती वर्गणी फाडली गेली. मित्रांनो, मी आता तुम्हाला दाखवलं गावातला व्हिडिओ सोमवार असल्यामुळे पालखी निघेल ना. तर हा माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. हे आहे आमचं महादेवाचं मूर्ती आहे मित्रांनो. आणि प्रसन्न आहे आमचं देवस्थान. 100 बंद केलं